नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठी विषय पाहणार आहोत. मुलांनो, कालच्या मराठीच्या तासिकेत आपण फुग्यारे ही कविता पाहिली, समजून घेतली. त्याचसोबत मी तुम्हाला PDF देखील टाकलेली होती. त्या PDF मध्ये फुग्यारे या कवितेचे शब्दार्थ आणि स्वाध्याय त्या ठिकाणी दिलेला होता. निश्चितपणे तो आपण सर्वांनी सोडवला असेल. मुलांनो, आता त्या पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे. पान क्रमांक 68 वर आपल्याला हा भाग या ठिकाणी दिलेला आहे. आणि मुलांनो, पान क्रमांक 68 वर हा भाग आपल्याला दिलेला आहे. काय सांगितलं आहे? मोठ्याने वाचूया. आता मोठ्याने वाचूया यामध्ये आपल्याला एक पॅरेग्राफ, एक परिच्छेद या ठिकाणी दिलेला आहे आणि या परिच्छेदाचं वाचन आपल्याला करायचं आहे, प्रकट वाचन करायचं. मुलांनो, या ठिकाणी मी तुम्हाला हा परिच्छेद वाचून दाखवतो. तुम्ही देखील हा परिच्छेद आवर्जून घरी मोठ्याने वाचा. काय सांगितले पहा, काय दिले पहा. माझी नात सोनाली, हसऱ्या चेहऱ्याची, सर्वांना आवडणारी. आम्ही सर्वजण तिला लाडाने सोनू म्हणतो. सोनूला खूप मित्रमैत्रिणी आहेत. सोनूला लगोऱ्या खेळायला आवडते. मैत्रिणींसोबत ती क्रिकेटसुद्धा खेळते. शनिवारी सोनू शाळेतून घरी आली. मला म्हणाली, आजी ग, मी खेळायला जाते. मैत्रिणी माझ्यासाठी थांबल्या आहेत. मी म्हणाले, तू लवकर परत ये. सोनू म्हणाली, हो आजी, मी येते परत लवकर. खेळून झाल्यावर सोनू घराकडे परत येत होती. नवीन ट्रॅक्टर घेऊन येताना तिला दादा दिसला. तो दारासमोर थांबला. सोनाली ट्रॅक्टर पाहत उभी राहिली. दादाला प्रश्न विचारू लागली. सायंकाळी सोनालीचे बाबा पाहुण्यांना घेऊन घराकडे आले. थोडा वेळ गप्पा झाल्या. सर्वांची जेवणे झाली. सोनालीने अभ्यास केला. गोष्टीचे पुस्तक वाचत झोपी गेली. मुलांनो, असा हा पॅरेग्राफ आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. मोठ्याने वाचूया. हा पूर्ण पॅरेग्राफ आपण या ठिकाणी वाचलेला आहे. ट्रॅक्टर घेऊन इथं चित्र पण आपल्याला दिसतंय दादाचं. हा पॅरेग्राफ तुम्ही देखील आवर्जून वाचायचा आहे. आवर्जून वाचा पॅरेग्राफ. मुलांनो, या पॅरेग्राफमध्ये आपल्याला काही या ठिकाणी पाहत या तक्त्यामध्ये शब्द दिलेले आहेत. ते शब्द ह्या पॅरेग्राफमध्ये आलेले आहेत. याला आपण जोड शब्द म्हणतो, जोडाक्षर. आता ही जोडाक्षरं देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कोणती कोणती आहेत पहा. वाच, पाटीवर लिही. आता ही जोडाक्षरं पाहूयात. हसऱ्या चेहऱ्याची, सर्वांना, मित्र मैत्रिणी, लगोऱ्या, क्रिकेट, माझ्यासाठी, थांबल्या, ट्रॅक्टर, पाहुण्यांना, गप्पा, अभ्यास, प्रश्न, गोष्टीचे पुस्तक, म्हणाली, झाल्यावर, सर्वांची, सर्वजण. तर हे सगळे जे जोडाक्षर आहेत, हे जोडाक्षर तुम्ही वहीवर लिहा.
आणि हे देखील जोडाक्षर आवर्जून वाचा. याच्या पूर्वी देखील मुलांनो आपण 1 तास जोडाक्षरांच्या संदर्भात घेतलेला होता. मी तुम्हाला बोर्डवर काही जोडाक्षरं दिलेली होती, बरोबर आहे. ही देखील काही जोडाक्षर आहेत. आवर्जून या जोडाक्षरांचा अभ्यास करा. यानंतर मुलांनो आपल्याला मांजराची दहीहंडी हा पाठ, ही एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी काय करायची आहे, पाहायची आहे. मांजराची दहीहंडी. आता दहीहंडी आपल्या सगळ्यांना माहिती आहे का? सगळ्यांना माहिती आहे. आपण दहीहंडी कधी उभारतो? पहा, तुम्ही शाळेमध्ये देखील पाहता, शाळेतही आपण उभारतो. त्याचसोबत तुम्ही बाहेर गेल्याच्यानंतर तुम्ही बऱ्याच ठिकाणी दहीहंडी उभारलेली पाहता. मग तुमच्या लक्षात आलं का ही दहीहंडी कधी उभारतात, कुठल्या सणाला? सांगा बरं, कोण सांगेल? तर आपण ही जी दहीहंडी आहे, ही दहीहंडी आपण गोपाळकाल्याच्या दिवशी, म्हणजेच श्रीकृष्ण जन्माष्टमी, त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण ही दहीहंडी उभारतो, बरोबर आहे. त्याला आपण गोपाळकाला देखील म्हणतो, आहे ना. आणि आता दहीहंडी म्हणजे काय बरं? तर चित्रात पहा, तुम्हाला आता दिसायला आहे ना, इथं पहा, हे सगळे मांजर एकावर एक मनोरे करून उभे राहिलेत, आहे का नाही. ह्याला आणि ही हंडी आहे, या हंडीमध्ये दही आहे. म्हणजे दहीहंडी म्हणजे काय? तर उंचावर हंडीत बांधून ठेवलेले दही. मग आता ती दहीहंडी तुम्ही गोपाळकाल्याच्या दिवशी फोडता. त्यात दही असतं, मुरमुरे असतात, काला असतो, आणि तो आपण तुम्ही दहीहंडी ती फोडली की त्याच्यामध्ये जो काला आहे, त्या काल्याचा प्रसाद आपण प्रत्येकजण घेतो आणि खातो, आहे का नाही. तर त्याला आपण दहीहंडी म्हणतो. उंच हंडीत बांधून ठेवलेले दही, मग मनोरा करून ते फोडणं, अशा प्रकारची ती एक संकल्पना आहे. गोपाळकाल्याच्या दिवशी, श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी आपण तो सण साजरा करत असतो. आता मुलांनो, या ठिकाणी जे पाठाचं नाव आहे पहा, काय पाठाचं नाव आहे? मांजराची दहीहंडी, बरोबर, हे पाठाचं नाव आहे. आता मांजराची दहीहंडी म्हणजे काय? आपण जी दहीहंडी पाहतो, ही दहीहंडी माणसांची असते, आहे ना, मुलांची असते, मुलींची पण असते. पण आता मांजरांची दहीहंडी म्हणजे काय? तर आता मांजरांची दहीहंडी ते पाठ पाहिल्यावर आपल्याला लक्षात येईल, बरोबर आहे. पण एक तुम्हाला थोडक्यात एक परिचय व्हावा म्हणून एक सांगतो की एक आजीबाई आहेत, आणि त्या आजीबाईंकडे 4 मांजरं आहेत. एकदा काय झालं, आजीबाई बाजारात गेल्या, आणि आजीबाईनं बाजारात जाताना काय केलं, तर लोणी जे आहे ते उंचावर ठेवून दिलं, आणि ते त्या मांजरांनी पाहिलं. ज्या आजीबाईकडे जे 4 मांजरं होती त्यांनी ते पाहिलं. आता त्यांना ते लोणी, ते दही खायचं होतं, लोणी खायचं होतं. मग त्यांनी काय केली, एक युक्ती केली. एकावर एक चढून मनोरे उभा करून त्यांची दहीहंडी केली, आणि ती दहीहंडी केल्याच्यानंतर काय झालं, याची एक मजेशीर कथा मुलांनो या ठिकाणी आपल्याला या मांजराची दहीहंडी पाठात दिलेली आहे. आता हा जो पाठ आहे, हा सुशीला कशेळकर यांनी लिहिलेला आहे. हे इथं नाव त्यांचं, सुशीला कशेळकर. काय सांगितलंय बघा. एक होती आजीबाई, तिची एक नात होती. दोघींनाही मांजरांची खूप खूप आवड होती. आजीबाईकडे 4 मांजरे होती. एकाचे नाव होते बोकोबा, दुसरा होता सोकोबा, तिसरा काळोबा, आणि चौथा साळोबा. जसं मुलांनो तुम्हाला मी आत्ता सांगितलं, एक आजीबाई होती आणि तिला एक नात देखील होती. नात म्हणजे तिच्या मुलाची किंवा मुलीची मुलगी, त्याला आपण नात म्हणतो. आणि त्या दोघींना पण, त्या आजीबाईला आणि तिच्या नातीला दोघींना पण मांजरांची खूप आवड होती. मग त्या आजीबाईकडे 4 मांजरं पण होती. त्यातल्या एकाचं नाव होतं बोकोबा.
दुसऱ्याचं नाव होतं सोकोबा, तिसऱ्याचं काळोबा आणि चौथ्याचं साळोबा. बघा, आजीबाईकडे 4 मांजरं होती आणि त्या 4ही मांजरांचे नाव काय होते पुन्हा सांगतो. एकाचं नाव बोकोबा, दुसऱ्याचं सोकोबा, तिसऱ्याचं काळोबा आणि चौथ्याचं साळोबा. आता पुढे काय दिले पहा. एकदा काय झाले, आजीबाई गेली बाजारात. मांजरे होती घरात. आजीबाईने लोणी उंचावर ठेवले होते. ते मांजरांनी पाहिले होते. त्यांना लोणी मिळवायचे होते. उडी मारली तर आवाज होईल आणि सगळा बेत फुकट जाईल. मग बोकोबाने बोलावले सोकोबाला. सोकोबाने हाक मारली काळोबाला आणि साळोबाला. एकदा काय झालं, आजीबाई बाजारात गेली आणि बाजारात गेली पण मांजरं मात्र घरातच होती. आजीबाईनं बाजारात जाण्याच्या आधी काय केलं तर लोणी उंचावर ठेवलं आणि ते मांजरांनी पाहिलं. त्यांना आता लोणी मिळवायचं होतं. उडी मारून लोणी मिळवलं तर आवाज होईल आणि जो आपण सगळा बेत आखलाय, जी योजना आपण आखलेली आहे, जी गोष्ट आपण ठरवलेली आहे, ती वाया जाईल, फुकट जाईल. मग बोकोबानं काय केलं, सोकोबाला बोलवलं. सोकोबानं काळोबाला हाक मारली आणि साळोबालाही हाक मारली. आता हे चौघं एकत्रित आले. आता एकत्रित आल्यावर काय झालं, आता बोकोबा, सोकोबा, काळोबा व साळोबा सारे जमले. पण लोणी मिळवायचे कसे. आजीबाईकडे हे जे 4 मांजरं होते हे सगळे त्या ठिकाणी आले. पण आता ते लोणी तर उंचावर ठेवलंय, ते कसं मिळवायचं बुवा, हा प्रश्न सगळ्यांना पडला. सगळे विचार करू लागले. छोटा साळोबा फार हुशार. तो सांगू लागला, बोकोबा आपण एकावर एक असे उभे राहू. आता सगळे विचार करू लागले की आता कसं, लोणी तर आपल्याला मिळवायचं आहे पण कसं मिळवायचं. छोटा जो साळोबा होता मुलांनो, तो अतिशय हुशार होता. छोटा साळोबा अतिशय हुशार होता. त्यानं सांगितलं, काय सांगितलं, बोकोबा आपण एकावर एक असे उभे राहू. साळोबा जो आहे तो खूप हुशार होता, सगळ्यात छोटा. मग तो म्हणाला, बोकोबा आपण एकावर एक असे उभे राहू. झाले, बेट ठरला आणि बोकोबावर सोकोबा, सोकोबावर काळोबा, काळोबावर साळोबा अशी दहीहंडी तयार झाली. बघा, छोट्या साळोबानं हे सांगितलं हुशारीनं की आपण एकावर एक असे उभे राहू. झालं, त्यांचं ठरलं, बेत ठरला, गोष्ट ठरली. मग बोकोबावर सोकोबा, सोकोबावर काळोबा आणि काळोबावर साळोबा असे सगळे एकमेकावर उभे राहिले आणि दहीहंडी तयार झाली. पलीकडे माधुरी झोपली होती. तिला अचानक जाग आली आणि त्या स्वयंपाकघरात जिथं ते लोणी ठेवलं होतं, जिथंही दहीहंडी मांजरांची तयार झालेली होती, त्याच्या पलीकडच्या खोलीत माधुरी झोपली होती. तिला अचानक जाग आली. तो काय गंमत, समोर मांजरांची दहीहंडी. तिला खूप मजा वाटली. तिने इकडे तिकडे पाहिले. माधुरीला जाग आली आणि जाग आल्याच्या नंतर तिनं पाहिलं तर ती आश्चर्यचकित झाली. तिला गंमत वाटली, कारण समोर मांजरांची दहीहंडी तिला दिसत होती. बोकोबावर सोकोबा, सोकोबावर काळोबा, काळोबावर साळोबा अशी दहीहंडी तयार झालेली होती. एकमेकावर सगळे उभे राहिले होते आणि लोणी मिळवण्याचा प्रयत्न करू लागले होते. तिला मजा वाटली, तिला खूप मजा वाटली. तिने इकडे तिकडे पण पाहिलं. तोच आजी दारात दिसली. माधुरी आनंदाने ओरडली, आजी आजी लवकर ये, मांजरांची दहीहंडी पाहून घे. तिने इकडे तिकडे पाहिलं, तेवढ्यात तिला आजी त्या घराच्या दारातच दिसली. माधुरीला आनंद झाला आणि ती आनंदाच्या भरात ओरडली, आजी आजी लवकर ये, पटकन ये आणि बघ मांजरांची दहीहंडी, बघ कशी आहे, पाहून घे. मांजरे एकदम घाबरली आणि लोणी टाकून पळाली. मांजरांनी ते ऐकलं. त्या माधुरीकडे आणि आजीकडे पाहिले. ते मांजर त्यांनी पाहिलं, माधुरीला पाहिलं, आजीला पाहिलं आणि खूप घाबरून लोणी त्यांनी सोडून दिलं. ते लोणी घेतलं नाही. मांजरं घाबरली आणि
तशीच त्यांनी धूम ठोकली, तशीच ते पळून गेले. बघा मुलांनो, किती मजेशीर सुशीला कुशेळकर यांची ही गोष्ट, मांजरांची दहीहंडी, अगदी मजेशीर अशी रंजक कथा आपल्याला पान क्रमांक 69 वर दिलेली आहे. मुलांनो, वरील पाठ मोठ्याने वाचूया हा भाग देखील तुम्ही वाचा. मांजरांची दहीहंडी ही गोष्ट वाचा, घरच्यांना सांगा. उर्वरित भाग पुढील तासिकेत पाहू. धन्यवाद.